हात पायही चंदन परिसा नाही हिन कवणे अंग। संत तुकोबाराय या अभंगातून काय सांगतात आपल्याला की हे संत कसे असतात तर चंदनासारखे असतात। कसे असतात? चंदनासारखे असतात। चंदन काय करतं? चंदन स्वतः झिजतं पण इतरांना काय करतं? सुगंध देतं, सुवास देतं। पण स्वतः चंदन झिजतं म्हणून इतरांना काय होतं? सुगंध मिळतो महाराज। त्याचप्रमाणे संत सुद्धा आहेत। संत स्वतः झिजतात पण इतरांना नेहमी चांगलंच देण्याचा प्रयत्न करत असतात। परिसा नाही ही न कवणे अंग, परिसा नाही ही न कवणे अंग। परीस काय करतं हो? परीस लोखंडाचं सोनं करतं। म्हणजे परीस म्हणजे कोण आहे? अहो परीस म्हणजे हे आपले संत आहेत। त्या संतांच्या जर संगतीमध्ये आपण गेलो तर आपण सुद्धा वारकरी झाल्याशिवाय राहणार नाही। एवढी ताकद कशामध्ये आहे? त्या संतांमध्ये आहे। दीपांनाही पाठीपोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड। दिवा काय करतो? दिवा स्वतः पेटत असतो, स्वतः जळत असतो। पण दिवा कधी म्हणतो का की मला त्रास होतोय? म्हणतो का कधी दिवा? अहो कधीच म्हणत नाही। त्याचप्रमाणे संत सुद्धा आहेत। संतांना जरी त्रास झाला तरी संत कधी तोंडातून वाईट शब्द काढत नाहीत, कधी अपशब्द बोलत नाही। सर्वांगी साखर अवघी गोड। त्या साखरेप्रमाणे संत कसे आहेत? गोड आहेत। दीपांनाही पाठीपोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड। आणि शेवटी तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता अवगुण मिळेचिना। ही जी उदाहरणं सांगितलेत त्याच्यामध्ये तुम्हाला अवगुण पाहायला मिळेल, ते मी पुढे सांगणार आहे तुम्हाला। पण संतांच्या जवळ, साधूंच्या जवळ तुम्हाला शोधून सुद्धा अवगुण सापडणार नाही। एवढे संत काय आहेत? श्रेष्ठ आहेत महाराज। एवढे संत साधू श्रेष्ठ आहेत असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे। विठ्ठल विठ्ठल मानवी जीवन जगत असताना माणसाला चांगल्या संगतीची आवश्यकता असते। संगत जर चांगली लागली तर आपलं जीवन कसं होतं? व्यवस्थित वाटेवरती चालणार आहे। पण संगत जर वाईट लागली तर आपल्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही। म्हणून संगत कशी पाहिजे? आपल्याला चांगली पाहिजे। म्हणून आपण संगत कुणाची केली पाहिजे? तर या संतांची संगत केली पाहिजे, या वारकऱ्यांची संगत केली पाहिजे। संतों के संग लागणे तेरी अच्छी बनी। संतांचा, त्या साधूंचा, त्या वारकऱ्यांचा आपण संग घेतला पाहिजे। त्या सज्जन व्यक्तीचा आपण संग घेतला पाहिजे। संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा। त्या संतांचा संग का करायचा आहे? त्या संतांवरती विश्वास का ठेवायचा आहे? कारण त्याची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी। ते संतच आपल्या हिताचं कार्य करतात म्हणून त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवायचा आहे, त्यांचा संग आपण करायचा आहे। किती संग महत्वाचा आहे हो। काय होतं त्या संतांचा संग केल्यानंतर? अहो एकदा काय होतं तुम्हाला आता सर्वांना माहिती आहे, आपले वाल्मिकी ऋषी म्हणजे वाल्या कोळी सर्वांना परिचित आहेत। वाल्या कोळीचा व्यवसाय काय होता हो? काय होता? लुटमार करणे। वाल्या कोळी कोण होता? दरोडेखोर होता। कोण होता? दरोडेखोर होता। अहो तो काय करायचा? लोकांना लुबाडायचा, त्यांचं सोनं नाणं घ्यायचा, पैसा घ्यायचा आणि लोकांना मारून टाकायचा। हा त्याचा काय होता? व्यवसाय होता। आणि एक दिवस काय होतं, वाल्या कोळी रस्त्याने चालत असताना समोरून नारद मुनी येतात आणि नारद मुनींना वाल्या कोळी पाहतो आणि नारद मुनींच्या जवळ जातो आणि नारद मुनींना विचारतो
की तुमच्याकडे जी काही सोनं नाणं संपत्ती असेल, धन दौलत असेल, ती काय करा तुम्ही मला देऊन टाका. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, माझ्याकडे तुला द्यायला काही सुद्धा नाही. तुला जर द्यायचं असेल तर माझ्या 2 हातामध्ये चिपळे आहेत आणि गळ्यामध्ये काय आहे, विणा आहे. या 2 गोष्टी मी तुला देऊ शकतो, बाकी माझ्याकडे तुला देण्यासाठी काही सुद्धा नाही. त्यावेळेस वाल्याकोळी म्हणतो की हे काय मला नकोय, मला काय हवंय, तुमच्याकडचं सोनं नाणं पैसा मला हवाय, नाहीतर मी तुम्हाला मारून टाकणार. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, अरे एवढं घोर पाप तू कुणासाठी करतोयस, एवढं वाईट कृत्य तू कुणासाठी करतोयस. त्यावेळेस वाल्याकोळी म्हणतो की माझ्या बायका मुलांसाठी मी हे करतोय, हे केल्यानंतर माझा संसार होतोय, माझा प्रपंच होतोय, म्हणून मी हे सगळं वाईट काम करतोय. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात की अरे ज्यांच्यासाठी तू हे वाईट काम करतोय, ज्यांच्यासाठी हे पाप करतोय, ते तुझ्या पापामध्ये सहभागी आहेत का, असं विचारल्यानंतर वाल्याकोळी म्हणतो, मग ज्यांच्यासाठी मी हे पाप करतोय ते माझ्या पापामध्ये सहभागी आहेत. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, अरे वेडा झालायस तू, ज्यांच्यासाठी तू करतोयस ते काय तुझ्या पापामध्ये सहभागी नाहीत. त्यावेळेस वाल्याकोळी म्हणतो, चला महाराज माझ्यासोबत आणि माझ्या घरी जाऊया, आणि घरी गेल्यानंतर माझ्या बायका मुलांना मी विचारतो की तुम्ही माझ्या पापामध्ये सहभागी आहात का. आणि असं केल्यानंतर वाल्याकोळी घरी येतो आणि पहिला प्रश्न मुलांना विचारतो की मुलांनो, मी हे एवढं पाप करतोय, पण या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का, भागीदारी आहात का. त्यावेळेस ती मुलं सांगतात की बाबा आम्ही काय तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. बरोबर ना, विठ्ठल विठ्ठल. आणि असं ऐकल्यानंतर ती मुलं काय म्हणतात, बाबा आम्ही काय तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. तुम्ही आम्हाला जन्माला घातलं, तुम्हीच आमचा सांभाळ करायचाय, तुम्हीच आम्हाला जगवायचंय, मोठं करायचंय, आम्ही काय तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. तुम्हीच आम्हाला जन्माला घातलं, हे तुमचं काय आहे, कर्तव्य आहे, आम्ही काय तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. हे ऐकल्यानंतर वाल्याकोळ्याचे डोळे काय होतात, पाण्याने भरतात, महाराज अश्रूंनी भरतात. आणि वाल्याकोळी कुठे येतो, पत्नीकडे येतो आणि पत्नीला विचारतो की तू तरी माझ्या पापामध्ये सहभागी आहेस का. त्यावेळेस पत्नी सुद्धा सांगते, मी काय तुमच्या पापात सहभागी नाही. अहो तुम्हीच मला करून आणलंय, तुम्हीच मला मोठं करायचंय, जगवायचंय, बरोबर ना, मी काय तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. हे तुमचं कर्तव्य आहे, आम्हाला सांभाळायचं तुमचं कर्तव्य आहे, आम्ही काय तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. आणि हे ऐकल्यानंतर वाल्याकोळ्याचे काय होतात, डोळे उघडतात महाराज. आणि त्यावेळेस त्या क्षणी वाल्याकोळी म्हणतो की ज्यांच्यासाठी मी एवढं पाप केलं तीच माझ्या पापामध्ये सहभागी नाहीत. आजपासून मी हा व्यवसाय सोडून देतो. एवढं आतापर्यंत मी पाप केलं, आता मला काय करायचंय, प्रायचित्त करायचंय, जेणेकरून हे माझं पाप काय होईल, निघून जाईल, पाप माझं मिटून जाईल. काय करू मी आता. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, तुला जर प्रायचित्त करायचं असेल तर तुला काय करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल, भक्ती करावी लागेल, भजन करावं लागेल. त्यावेळेस वाल्याकोळी म्हणतो की हे काय मला जमत नाही, मला फक्त काय येतं, लोकांना लुबाडता येतं आणि लोकांना मारता येतं, याच्या पलीकडे मला दुसरं काही सुद्धा येत नाही. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, ते संत म्हणतात की तुला जर प्रायचित्त करायचं असेल तर तुला काय करावं लागेल, भगवंताची सेवा करावी लागेल, नामस्मरण करावे लागेल, तरच तुझं हे पाप काय होईल, नष्ट होईल, त्या पापांचा नाश होईल. त्यावेळेस वाल्याकोळी म्हणतो, आता तुम्हीच मला काय करा महाराज, मार्ग दाखवा की जेणेकरून मी या पापातून काय होईल, मुक्त होईल. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, तुला काय आवडतं, लोकांना मारायला आवडतं, तुला काय नामस्मरण करता येत नाही, तर तू काय कर, मरा मरा या शब्दाचा काय कर, उच्चार कर. काय कर, मरा मरा या शब्दाचा उच्चार कर. ज्या वेळेस तू मरा 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 या शब्दाचा उच्चार करशील त्यावेळेस काय होईल, त्यातून राम 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 हा शब्द उत्पन्न होतो, हे नामस्मरण उत्पन्न होतं. आणि असं केल्यानंतर तुझी काय होतील, पाप नष्ट होतील. आणि त्याप्रमाणे वाल्याकोळी काय करतो, मरा
राम 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 राम. काय करतो? मरा मरा या शब्दाचा उच्चार करतो महाराज. मरा 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 मरा. त्यातून काय झालं? राम 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 हा शब्द उत्पन्न होतो. आणि असं केल्यानंतर वाल्यापळची काय होतात? पापांचा नाश होतो. अहो प्रभू श्रीरामचंद्र जन्माच्या आधी हजारो वर्ष वाल्यापळी काय करतो? रामायण. केले रामायण रामादी. अहो ते दरोडेखोर असणारा वाल्या कोयत्याचा उद्धार कुणामुळे झाला? संतांमुळे झाला, साधूंमुळे झाला. एवढी ताकद कुणामध्ये आहे? त्या संतांमध्ये आहे. अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत बापा. त्यांचा संग किती लागला हो त्याला? फक्त अर्धा क्षण घडता. अर्धा क्षण जरी आपल्याला त्या संतांचा सहवास लाभला ना तरी जी काय आपली पाप असते त्याचा काय होतो? नाश होतो. एवढी ताकद कशामध्ये आहे? त्या संतांमध्ये आहे, त्या साधूंमध्ये आहे. म्हणून आपण संघ कुणाचा केला पाहिजे? त्या संतांचा संघ केला पाहिजे, त्या साधूंचा संघ केला पाहिजे. पण त्या संतांचा संघ करण्याआधी, त्या साधूंचा संघ करण्याआधी ते संत आधी आपल्याला ओळखता आले पाहिजे. बरोबर ना? त्या संतांच्या आधी आपल्याला ओळख झाली पाहिजे. अहो नाथ महाराजांनी प्रश्न केलाय. आज आपला माणूस चंद्रावरती जाऊन आलाय, आलाय की नाही? नाथ महाराज म्हणतात चंद्र अमृत सुखे सेवविल. चंद्र चंद्र अमृत सुखे सेवविल. त्या चंद्रावरती असणार अमृत भेटेल का हो आपल्याला? आहे का शक्य? पण संत सांगतायत की ते अमृत सुद्धा भेटेल पण संतांची संगत लाभणार नाही. एवढी अति दुर्मिळ काय आहे? त्या साधूंची संगत आहे, त्या संतांची संगत आहे. आस्था जाता रवी धरवेल. मावणाऱ्या सूर्याला आपण अडवून धरू शकतो का? नाही धरू शकत. पण संत सांगतायत की ते सुद्धा धरू पण संतांची संगत लाभणार नाही. बाह्या हे या सागर तरवेल. दोन्ही हातामध्ये समुद्राला अडवून धरू शकतो का? नाही धरू शकत. पण संत सांगतायत की ते सुद्धा धरू पण संतांची संगत लाभणार नाही. ऐसे कैसी आणि भेटते ते साधू. आणि याचं उत्तर दिले महाराज संत तुकोबरायांनी. अर्थ काम चाड नाही चित्ता. अर्थ काम नाही चित्ता.
ज्याला पैशाशी काही सुद्धा घेणं देणं नाही, असे कोण आहेत? असे संत आहेत, असे साधू आहेत. मानामान मोहमाया मिथ्या, त्यांचा मान ठेवला नाही तरी त्यांना राग येत नाही, असे कोण आहेत? असे संत आहेत, असे साधू आहेत. एवढं सगळं असून सुद्धा ते कसे आहेत? समाधानी आहेत. साधू भेट देतील अवचिता, ही जर 3 लक्षणे तुम्हाला कुठल्या व्यक्तीमध्ये दिसली तर तो व्यक्ती कोण आहे? तो व्यक्ती संत आहे, तो व्यक्ती साधू आहे. अशा संतांची, अशा सज्जन व्यक्तीची आपण संगत केली पाहिजे महाराज. हे संत आहेत महाराज, या संतांची आपण संगत केली पाहिजे. आजकाल आपण कुणाचीही संगत करतोय. तुम्ही 10 चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये जा, तुम्हाला काही फरक पडणार नाही. पण एका वाईट संगत करणाऱ्यामध्ये जा, तुमच्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. काय एवढी ताकद आहे त्या संगतीमध्ये. म्हणून संगत कुणाची केली पाहिजे आपण? तर सज्जन व्यक्तीची आपण संगत केली पाहिजे, वारकऱ्यांची संगत केली पाहिजे, संतांची संगत केली पाहिजे, साधूंची संगत केली पाहिजे. संतांची संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे पंते. म्हणून संतांचा संग आपण केला पाहिजे. अहो ते संत एवढे श्रेष्ठ आहेत, एवढे श्रेष्ठ आहेत की त्या संतांचा संग आपण का केला पाहिजे? तुम्हाला त्याचं उदाहरण सांगते. एकदा एक दिवस काय होतं, संत तुकोबाराय एका गावामध्ये कीर्तनाला जातात आणि तो दिवस होता एकादशीचा. कुठला? एकादशीचा. आता एकादशी तुम्हाला माहितीच असेल. काही जण काय करतात, सकाळी एकादशी पकडतात आणि रात्री सोडतात. पण त्या एकादशीला काय उपयोग आहे का हो? काहीच उपयोग नाही महाराज. एकादशी कशाला म्हटलंय? एक दिवस आणि एक रात्र म्हणजे एक पूर्ण दिवस आपण काय करायचा असतो? उपवास करायचा असतो महाराज. पण आजकाल आपण काय करतो? सकाळी उपवास करतो आणि रात्री सोडतो. त्याचा काय उपयोग नाही. ते फळ तुम्हाला एकादशीचं मिळणार नाही. एकादशी कशी करायची? सकाळी उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा. तुम्ही फराळ भरपूर खा पण एकादशी करा. एकादशी आणि दुप्पट खाशी, ही म्हणत आहे महाराज. म्हणून तुम्ही उपवास करा, तुम्ही फराळ भरपूर खा पण काय करा? एकादशी करा. आणि त्याप्रमाणे संत तुकोबारायांची सुद्धा काय होती? एकादशी होती. कीर्तन वगैरे झालं आणि काय झालं, ज्यांच्या घरी फराळ होता त्यांच्या घरी काय केले संत तुकोबाराय? गेले. आणि गेले असताना एकादशी असल्यामुळे काय झालं, पूर्वीच्या काही काय महाराज फक्त फळे होती, फळे आणि दूध, त्याला काय म्हणायचं? फराळ. पण आत्ताचा जर आपण फराळ बघितला तर असं अजिबात वाटत नाही की आज आपला उपवास आहे. कारण त्या ताटामध्ये एवढे विविध पदार्थ असतात त्या उपवासाचे की असं वाटतच नाही की आज आपला उपवास आहे महाराज. वरीचा भात असेल, शाबूची खिचडी असेल, शाबूची भाकरी असेल, बरोबर ना? एवढं काय 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 ते असतात पदार्थ त्या ताटामध्ये की अजिबात वाटत नाही की आपला आज उपवास आहे. पण पूर्वीच्या काही काय असलं नव्हतं. पूर्वीच्या काही काय फक्त फळे आणि दूध, याला काय म्हणायचं? फराळ. आणि त्याप्रमाणे संत तुकोबारायांच्या पुढे ताटामध्ये तो व्यक्ती काय करतो? विविध फळे ठेवतो ताटामध्ये. द्राक्ष असेल, केळी असतील, संत्रे असतील, सफरचंद असतील, अशी विविध फळे काय करतो? ताटामध्ये ठेवतो. संत तुकोबारायांना सांगतो की महाराज तुम्ही काय करा? फराळ करा. आणि याप्रमाणे संत तुकोबाराय काय करतात? फराळ करायला सुरुवात करतात. सर्व फळे खातात पण द्राक्ष काय खात नाहीत. पुन्हा काय होतं? पुन्हा त्याच रात्री तिथे संत तुकोबाराय काय करतात? आराम करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात. तो व्यक्ती विचारतो तुकोबारायांना की महाराज तुम्ही सगळी फळे खाल्ली पण द्राक्ष काय खाल्लं नाही, का द्राक्ष खाल्लं नाही हो महाराज तुम्ही? त्यावेळेस तुकोबाराय सांगतात की द्राक्ष काय होती? कडू होती. कशी होती? कडू होती. तो व्यक्ती सांगू लागतो, अहो महाराज शक्यच नाही, एवढ्या चांगल्या पद्धतीचं मी खत घातलंय आणि द्राक्ष कडू झाली कशी? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात चल माझ्यासोबत, कुठं तुझी द्राक्षाची बाग आहे ती मला बघू दे. आणि तुकोबारायांना घेऊन तो व्यक्ती जातो बागेमध्ये द्राक्षाच्या. आणि पाहतात तर काय, द्राक्षाचा वेल कुठे गेला होता? कडुलिंबावरती गेला होता. कडू कैसा झाला संगतीने, कडू कैसा झाला संगतीने,
कैसा झाला संगतीने कडू कैसा झाला संगतीने द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला कडू कैसा झाला संगतीने द्राक्षाचा वेल कुठे गेला होता कडुलिंबावरती गेलेला एवढी गोड असणारी द्राक्ष सुद्धा कशी झाली संगतीनं कडू झाली म्हणून संगत महत्वाचे आहे महाराज म्हणून संगत महत्वाचे आहे एवढी गोड असणारी द्राक्ष फक्त संगतीमुळे काय झाली कडू झाली किती चांगलं जरी खत तुम्ही टाकलं तरी संगत महत्वाचे संगत कुणाची झाली कडुलिंबाची झाली म्हणून गोड असणारी द्राक्ष सुद्धा कडू झाली म्हणून आपली संगत महत्वाची आहे महाराज संगत आपण कुणाची केली पाहिजे तर त्या संतांची केली पाहिजे त्या साधूंची केली पाहिजे अहो तुकोबराय सांगतात की तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन हे संत कसे आहेत तर त्या चंदनासारखे ते चंदन स्वतः झिजत पण इतरांना काय करत सुगंध देत त्याचप्रमाणे संत सुद्धा आहेत अभंगाचं प्रथम चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन परीस फक्त लोखंडाचं सोनं करतं ते परीस म्हणजे संत आहेत त्या संतांच्या जर संगतीमध्ये आपण गेलो तर आपण सुद्धा काय होणार आहे आपण सुद्धा सज्जन व्यक्ती आपण सुद्धा वारकरी झाल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद कशामध्ये आहे त्या संतांमध्ये आहे त्या साधूंमध्ये आहे अहो या संतांनी जन्म कशा करता घेतलाय जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरा या जन जड जीवा अहो स्वतः माऊली ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये की संतांचं महत्व एरवी तरी मी मूर्खू जाहलासे अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे स्वतः ज्ञानोबराय सांगतात की एरवी तरी मी मूर्खू जाहलासे अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे मी आधी काय होतो मी आधी मूर्ख होतो पण संतांच्या संगतीमध्ये गेलो आणि माझा काय झाला भाग्योदय झाला माझं भाग्य उदय झालं आणि माझा काय झाला भाग्योदय झाला अहो अवघ्या तरुणपणामध्ये ज्ञानोबरायांनी काय केली ज्ञानेश्वरी लिहिली कर्णा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी एवढ्या अवघ्या तरुणपणामध्ये म्हणजे 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी काय केली ज्ञानेश्वरी लिहिली आणि 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली आणि आपण काय म्हणतो 16व वर्ष धोक्याचं आहे का धोक्याचं 16व वर्ष आहे का मग कसलं आहे मोक्याचं आहे मोक्याचं धोक्याचं
नाही, ज्ञानोबांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपण म्हणतो 16 वर्ष धोक्याचं. अवघ्या तरुणपणात किती हो तरुण, फक्त 16 वर्ष. आणि आपण जर एखाद्या तरुण व्यक्तीला म्हणालो चला वारीला, चला कीर्तनाला, चला हरिपाठाला, चला कीर्तनाला, तर तो व्यक्ती काय म्हणतो, मी जर का वारीला आलो, मी जर का कीर्तनाला आलो तर मला कोण पोरगी देईल का, माझं लग्न होईल का. आजकालच्या महाराज तरुणांची ही परिस्थिती आहे. मला तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्ञानोबांनी 16 वर्ष ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपण काय म्हणतो 16 वर्ष धोक्याचं. अहो, समर्थ रामदास स्वामी म्हणतात की हा माणूस कसं जीवन जगतो आणि कसं आयुष्य काढतो. सुंदर काव्य आहे समर्थ रामदास स्वामींचं. सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण. आधीच सावध केले आणि काय सांगितलंय, वाचेने नारायण नारायण या शब्दाचा आपण उच्चार केला पाहिजे. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी चढला मदान मग कैसा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्षाचं काय असतं, 10 वर्षाचं बालपण, 20 वर्षाचं तरुणपण आणि त्या तरुणपणामध्ये आपल्या अंगात काय संचारतो, मदन संचारतो. मदन कुठला पांडुरंग आणि कुठला विठ्ठल म्हणतो की नाही आपण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होता दारा पुत्र मागे फिरता. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष झालं की काय होतं, आपलं लग्न होतं, आपल्याला मुलं बाळ होतात. पुन्हा विचारलं की नाही चला वारीला, चला कीर्तनाला, तर तो व्यक्ती काय म्हणतो, मुलगा काय माझ्याशिवाय राहत नाही. आता काय मी वारीला, कीर्तनाला, हरिपाठाला, प्रवचनाला येत नाही. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष होता डोळ्यात 40 येता. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाले की काय होतं, आपल्याला चष्मा लागतो महाराज. आता 40 वर्ष काय घेऊन बसलाय, आजकाल 10 वर्षाच्या मुलाला सुद्धा काय आहे, चष्मा आहे. तरी विचारलं का नाही चला वारीला, चला कीर्तनाला, तरी सुद्धा तो व्यक्ती जात नाही. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष झालं की काय होतं, आपली दात हलायला लागतात. म्हणून काय खायचं आणि काय नाही खायचं हे आत्ताच आपल्याला कळायला पाहिजे. पुढे जाऊन काय त्रास नको. आणि त्या 50 वर्षामध्ये आपली केस सुद्धा काय होतात, पांढरी व्हायला लागतात. पण आजकाल आपण काय करतो, कलर करतो आणि तो कलर सुद्धा 15 दिवसामध्ये उघडकीस येतो. तरी विचारलं का नाही चला वारीला, चला कीर्तनाला, तर तो व्यक्ती काय म्हणतो, नाथ तू काय माझ्याशिवाय राहत नाही. आता काय मी वारीला येत नाही. साठीची बुद्धी नाथी मग हाता येते काठी. त्यासी म्हातारा म्हणती त्यासी हसत कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60 वर्ष झालं की काय होतं, साठीची बुद्धी नाठी मग हाता येते काठी. त्यासी म्हातारा म्हणती आणि त्यासी हसत कारटी. हे काय माझे शब्द नाहीत, नाहीतर कीर्तन झाले की माझ्याकडे याल. स्वतः समर्थ रामदास स्वामींनी एक काव्य लिहिलंय की हा माणूस कसं जीवन जगतो आणि कसं आयुष्य काढतो. 60 वर्ष झालं की आपली जरा बुद्धी चालायची कमी येते, आपल्या हातामध्ये काठी येते, तरी सुद्धा आपण कधी भगवंताचं नाव घेत नाही, कधी वारीला जात नाही, कधी घराच्या शेजारी असणारा सप्त आपल्याला माहिती पडत नाही महाराज, कधी आपण त्या कीर्तनामध्ये येऊन बसत नाही, नाही त्या गोष्टी आपण बडबडत असतो, या त्या कट्ट्यावरती बसून आपण गप्पा मारतो, पण कधी भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये आपल्या येत नाही. 70ची झाली दैना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण. 70 मध्ये
मध्ये काय होतं? 70ची झाली दैना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, तो झाला दैन्यवाना. 70 मध्ये काय होतं? फक्त विचारलं का नाही, चला वारीला, चला कीर्तनाला, तर तो व्यक्ती काय म्हणतो? माझं कंबरट गेलं, माझं गुडघं गेलं, माझे पाय गेले. कुठं गेले? कुठं गेले? स्मशानात गेले. आपण हळूहळू मागून जायचंय महाराज. तरी सुद्धा बसलेल्या जागेवरती सुद्धा आपण कधी भगवंताचं नाव घेत नाही. नाही त्या गोष्टी आपल्या बरोबर लक्षात असतात, नाही त्या गोष्टी आपण बडबडत असतो, जे कधी आपलं नाही, जे कधी आपल्याला मिळणार नाही. पण भगवंताचं नाव कधी आपल्या मुखात येत नाही. 60-20 मिळून 80 तो झाला अपयशी. वसवस लागे पाठी, वसवस लागे पाठी, सावध सावधान वाचवदा नारायण. 60-20 मिळून 80. त्या 80 वर्षामध्ये, त्या 90 वर्षामध्ये आपली परिस्थिती कशी असते हो? वसवस लागे पाठी. वसवस म्हणजे माहितीये का तुम्हाला महिला मंडळ? वसवस म्हणजे माहितीये का काय हो? वसवस म्हणजे एवढी वाईट परिस्थिती असते महाराज त्या 80 वर्षामध्ये, त्या 90 वर्षामध्ये. ज्यांनी भरपूर पुण्य केले ना महाराज, त्यांची परिस्थिती चांगली असते. पण ज्यांनी भरपूर पाप केले ना, त्यांची परिस्थिती कशी असते हो? वसवस लागे पाठी. इथून उठा तिथं बसा, तिथून उठा तिथं बसा, तिथून उठा बाहेर जावा. एवढी वाईट परिस्थिती त्या 90 वर्षामध्ये, त्या 80 वर्षामध्ये असते. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला, सावध सावधान वाचवदा नारायण. 1 शतक आपल्याला पूर्ण होतो, 100 वर्ष आपल्याला पूर्ण होतात, पण आपण कधी भगवंताचं दर्शन घेत नाही, कधी वारीला जात नाही, कधी कीर्तनात येऊन बसत नाही, कधी हरिपाठ करत नाही, बरोबर ना? कधी ज्ञानेश्वरी घरात उघडून बघत नाही, कधी देवपूजा करत नाही. असं आपलं आयुष्य निघून जातं. आपण काय म्हणतो की तरुणपणामध्ये कशाला परमार्थ करायचा, म्हातारा झाल्यावरती करता येईल. पण म्हातारा झाल्यावरती काय काय होतं? बसता येत नाही, उठता येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही, सुधारत नाही. आणि त्यावेळेस परमार्थ करून उपयोग आहे का? अहो, एवढं सगळं सांगण्याआधी म्हातारा होऊ की नाही हे सुद्धा सांगता येत नाही महाराज. एवढा काय आपल्या पाठीमागे अल्पायुष्य तरुणपणामध्ये कशाला करायचा, पण म्हातारा हो की नाही हे सुद्धा सांगता येत नाही. एवढा काय आपल्या पाठीमागे लागलेला आहे. तुम्ही सर्वजण इथे बसलेला आहात, महिला मंडळ, पुरुष मंडळी. कोण सांगेल हो की कीर्तन झालं की मी व्यवस्थित घरी जाईन, मला काहीच होणार नाही? आहे का कुणाच्या मध्ये हिंमत सांगण्याची? सांगेल का कोण? कुणी सुद्धा सांगू शकत नाही. कारण एवढा काय आपल्या पाठीमागे लागलाय. आत्ता बोलत होता, आत्ता हसत होता, थोड्या वेळानंतर हार्ट अटॅक. रात्री भाकरी खाली, रात्री पोटभर जेवला, सकाळी गेला. एवढं माणसाचं आयुष्य कसं झालंय, क्षणभंगूर झालंय महाराज. आत्ता आहे आणि थोड्या वेळानंतर नाही. एवढी वाईट परिस्थिती कोणाची आहे तर या आपल्या माणसाची. अहो पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. त्या भगवंताच्या हातामध्ये आपला धागा आहे. तो धागा केव्हा तुटेल ते काय सांगता येत नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या वयामध्ये आणि आहे त्या वेळेमध्ये आपण काय केलं पाहिजे? त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, त्या भगवंताची सेवा केली पाहिजे.
पण आपण नेमकं तेच करत नाही. आपण काय म्हणतो की माझ्याकडे भरपूर पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, जमीन आहे, मला काय परमार्थ करायची गरज नाही. पण यातलं काय येतो आपल्यासोबत महिला मंडळ, यातलं काय येतं आपल्यासोबत? तुमची गाडी येते का बंगला येतो का सोनं येतं? एकटे आलो एकट्यानं जायचंय, काही सुद्धा आपल्यासोबत येणार नाही. फक्त काय येतं, जे काय तुम्ही चांगलं कर्म कराल आणि जी काय भगवंताची सेवा कराल तेच आपल्यासोबत येणार आहे. बाकी फुटका रुपया सुद्धा तुम्हाला कोण देत नाही. किती जरी तुमची संपत्ती असली आणि किती जरी जमीन असली, किती जरी सोनं नाणं असलं, कोण असं म्हणतं का हो की 10 तोळ सोनं आहे, 1 तोळा पाठवून देऊया? म्हणतं का कोण? कुणी सुद्धा म्हणत नाही महाराज. अंगावरती असलेलं काढून घेतात, नाकात चमकी सुद्धा ठेवत नाही. सगळं इथेच ठेवून जायचं आहे. आपल्याला अहंकार किती, गर्व किती, कशाचा? पैशाचा, सोन्या नाण्याचा, जमिनीचा, बंगल्याचा, गाडीचा. आपल्याला गर्व असतो महाराज. पण यातलं आपल्यासोबत काही सुद्धा येत नाही. का येतं तुमच्या गावात? नाही ना? नाही ना येत? अहो आपल्याला गर्व असतो. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, मानव देही आला जन्माला केलंस तू रे काही. घे 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 हरी नाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा नाही. का नाही काढला? कारण ते कोण होते? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. उदार अंतकरणाचे कोण? माऊली ज्ञानोबा. एवढं उदार अंतकरण की ते संत होते महाराज. आणि आपण कोण आहे? आपण कोण आहे? आपण माणसं आहोत महाराज. आपण कधी संत होऊ शकत नाही. संतनवती जगा माणसाचा तारीखे, संतनवती जगा माणसाचा तारीखे. अहो आपल्यामध्ये आणि संतांमध्ये खूप फरक आहे महाराज. संतांना एवढा त्रास झाला. अहो आमचे नाथ महाराज यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी
मुक्त केला, एवढा त्रास आपल्या जर का अंगावरती कोण थुंकलं असतं तर आपण काय केलं असतं महाराज. पण ते संत होते महाराज, ते शांत होते म्हणून ते संत होते. आपलं जर काय एखाद्याशी भांडण झालं तर महिला मंडळ आपण काय काय करतो, काय काय करतो. त्यानं 4 मारल्या तरी आपण शांत बसतो का? अजिबात नाही महाराज. अहो एखादा नुसता वाईट शब्द तोंडातून काढला तर आपले 10 वाईट शब्द बाहेर निघतात. एक मारली की आपण त्याला 4 मारतो, ही आपली वृत्ती असते. हाच फरक आहे संतांमध्ये आणि आपल्यामध्ये. आपलं जर एखाद्याशी भांडण झालं तर आपण वर्ष बोलत नाही, तोंड सुद्धा बघत नाही. पण संतांना एवढा त्रास झाला पण संतांनी कधी बोलून दाखवलं नाही. माऊली ज्ञानोबांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपण म्हणतो 16 वर्ष धोक्याचं. फक्त ज्ञानेश्वरी लिहिली नाही तर शेवटी पसायदान लिहिलं आणि त्या पसायदानामध्ये ज्ञानोबा सांगतात की जे खयांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. तर खय म्हणजे काय, तर खय म्हणजे वाईट प्रवृत्तीचे लोक. एवढा ज्ञानोबांना त्रास झाला तरी सुद्धा ज्ञानोबा भगवंताला काय सांगतात की भगवंता ही जी काही लोक आहेत ज्यांच्या मनामध्ये द्वेष मदमत्सर आहे ना, ते सगळं तू काय कर, घालवून टाक आणि त्यांना काय बनव, सज्जन बनव. कोण सांगतंय? माऊली ज्ञानोबा सांगतात एवढा त्रास झाला तरी म्हणून दीपान नाही पाठीपोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. ते संत त्या दिव्याप्रमाणे आहेत महाराज. दिवा स्वतः पेटत असतो, स्वतः जळत असतो, पण दिवा कधी म्हणत नाही की मला त्रास होतोय. त्याचप्रमाणे संत सुद्धा आहेत. सर्वांगी साखर गोड अवघी गोड म्हणजे त्या साखरेप्रमाणे हे संत कसे आहेत, गोड आहेत महाराज. अभंगाचं तृतीय सर्वांगी साखर अवघी गोड. त्या दिव्याप्रमाणे काय आहेत ते संत आहेत महाराज. अहो आपण काय केलं पाहिजे, त्या भगवंताला जाणलं पाहिजे. काय केलं पाहिजे, भगवंताची आपण सेवा केली पाहिजे. पण आपण काय करतो, मनी नाही भावाने देवा मला भाव. अंतकरणातून भावातून हृदयातून आपण त्या भगवंताची सेवा केली पाहिजे, तरच ती त्या भगवंतापर्यंत पोहोचणार आहे. नाहीतर काय मग आपला उपयोग नाही. आपण काय करतो, तासन तास जपाची माळ हातात बंडे घेतो, पण त्या जपाच्या माळेकडे आपलं लक्ष असतं का? अजिबात नाही महाराज. आपण भगवंताला काय केलं पाहिजे, जाणलं पाहिजे. काय होतं हो, अहो एक दिवस काय होतं, संत नामदेवराय एका गावामध्ये जातात कीर्तनासाठी आणि गेल्यानंतर एका गावामध्ये काय असतं, तर एक वडाचं झाड असतं महाराज, वडाचं झाड. आणि त्या वडाच्या झाडाखाली काही तरुण मंडळी बसलेली असतात, तरुण मंडळी बसलेली असतात. आणि नामदेवराय जातात आणि नामदेवराय त्या तरुण मंडळीने विचारतात की मला आजच्या दिवस तुमच्या गावामध्ये राहण्यासाठी जागा मिळेल का? मला आजच्या दिवस, आजची रात्र मला काढायची आहे, तुमच्या गावामध्ये मला राहण्यासाठी जागा मिळेल का? असं म्हटल्यानंतर ती तरुण मंडळी म्हणतात हो हो, आमच्या गावात तुम्हाला आम्ही जागा देतो. आणि ती जी तरुण मंडळी असतात ना, त्यांना काय करायचं असतं, नामदेवरायांची चेष्टा करायची असते, मस्करी करायची असते. आणि ती तरुण मंडळी काय म्हणतात, हो हो आमच्या गावामध्ये जागा आहे, तिथं बघा एक वडाचं झाड आहे,
2 वडाची झाड आहेत. त्या वडाच्या झाडाखाली तुम्ही काय करा, रात्रभर विश्रांती घ्या. आणि त्याच वडाच्या झाडाखाली काय असतं, भूत असतं. काय असतं, भूत असतं. या लोकांना काय करायचं होतं, नामदेवरायांना पळवून लावायचं होतं, मस्करी करायची होती, चेष्टा करायची होती. म्हणून ती लोक सांगत नाहीत की त्या वडाच्या झाडाखाली काय आहे, भूत आहे. सांगत नाहीत नामदेवरायांना. काय सांगतात, त्या झाडाखाली तुम्ही जा आणि काय करा, विश्रांती घ्या. असं सांगितल्यानंतर नामदेवराय जातात त्या वडाच्या झाडाखाली आणि गेल्यानंतर काय होतं, विश्रांती घेत असतात आणि रात्रीचे 12 वाजून जातात आणि येतं ना महाराज ते भूत. आता भूत तुम्ही पाहिलंय का हो, पाहिलंय का, बघायचंय का तुम्हाला भूत, बघायचंय, घरी जायचं आणि आरशासमोर उभं राहायचं, झालं भूत. आणि नामदेवरायांच्या समोर ते आवाढव्य असं भूत येऊन उभं राहतं, आवाढव्य भूत. आता भूत कसं असतं मी सुद्धा पाहिलेलं नाही, त्यामुळे मला काय माहिती नाही. आणि ते असं आवाढव्य आपण ऐकतोच ना की भूत कसं असतं, आवाढव्य शरीराचं असतं, त्याचे आवाढव्य शरीर असतं महाराज त्या भूताचं. आपण त्या भूताकडे पाहू सुद्धा शकत नाही, असं ते भूत असतं, असं आपण कथा ऐकलेले आहेत. आणि असं ते भूत नामदेवरायांच्या समोर येऊन उभं राहतं आणि नामदेवराय उठतात. नामदेवराय काय घाबरत नाही, त्या भूताचं चरण पकडतात आणि भूताला लोटांगण घालतात आणि त्या भूताला म्हणतात की देवा, मी तुझी सगळी रूप पाहिली, पण हे रूप मी तुझं पहिल्यांदाच पाहतोय. अहो, भूतातही देवाला जाणणं हेच तर खऱ्या अर्थानं भगवंताला जाणल्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल शाश्वत गोष्टी याच्याकडे आपण आपलं काय करतो, जास्त लक्ष देत असतो. संतांनी सुद्धा संसार केला, पण कसा केला, परमार्थ करता करता त्यांनी काय केला, संसार केला. पण आपण या संसारात एवढे उरपटून गेलोय की दुसरं काहीच आपल्याला दिसत नाही. पण या संसारामध्ये सुख किती आहे हो, सुख दवा पाडा आणि दुःख पर्वत आहे एवढं. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवसच आहे मला. अशा या संसारात मध्ये आपण काय करतोय, जास्त उरपटून गेलोय. अरे हा संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे हा संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हा संसार आहे. अरे हा संसार संसार दोघा जीवाचा विचार, कधी सुखाला नकार आणि दुःखाला होकार. हा संसार आहे. आणि या संसारात आपण एवढे गुरफटून गेलोय की दुसरं काहीच आपल्याला दिसत नाही. आपल्या घरात काय चाललंय हे आपल्याला माहिती नसतं, महिला मंडळ, पण शेजारच्या घरात काय चाललंय हे सगळं आपल्याला माहिती असतं. बरोबर ना, पटतंय ना तुम्हाला माझं बोलणं. आपल्या घरात किती दुःख आहे याचं दुःख आपल्याला नाही, शेजारच्या घरात किती सुख आहे याचं दुःख महाराज आपल्याला होत आहे. एवढं मन आपलं काय झालंय, वाईट झालंय. एखादा पुढे गेला की त्याला मागे ओढलाच म्हणून समजा, एवढं मन आपलं वाईट झालंय. हे मन जर शुद्ध करायचं असेल तर आधी आपल्याला कुठं आलं पाहिजे, या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे, या संतांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे. अहो, शरीर स्वच्छ करण्यासाठी विविध साबण आले की नाही, पण मन स्वच्छ करण्यासाठी कुठला साबण आलाय का, आलाय का तुमच्या गावात? आला असला तर पाठवून द्या, कारण त्या साबणाची जास्त गरज आहे. एवढं मन आपलं काय झालंय, वाईट झालंय महाराज. एवढं मन आपलं वाईट झालंय, मन नाही निर्मळ काय करील साबण. नुसतं बाह्यरंग स्वच्छ आणि सुंदर असून उपयोग नाही, आपलं अंतरंग आपलं मन स्वच्छ असणं गरजेचं आहे. बरोबर ना, नुसतं बाहेरून मस्त देखणं आहे, गोरा आहे, गोमटा आहे, पण मनामध्ये वाईट विचार आहेत, कपट आहे, त्याला काय उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही महाराज. म्हणून आपलं अंतरंग कसं असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे. आणि ते मन आपलं स्वच्छ कधी होणार आहे, या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये होणार आहे, या सप्त्यामध्ये होणार आहे, या पारायण सोहळ्यामध्ये होणार आहे, या कीर्तनामध्ये होणार आहे, या हरिपाठामध्ये होणार आहे, त्या वारीमध्ये होणार आहे, त्या प्रवचनामध्ये होणार आहे, त्या संतांच्या संगतीमध्ये आपलं मन स्वच्छ होणार आहे. अहो, आमच्या संत श्रेष्ठ जनाबाई त्यांनी कधी देवासाठी वेगळा वेळ काढला नाही.
कधीच देवासाठी वेगळा वेळ काढला नाही. आपल्या कर्मामध्ये विठ्ठलाला आळवायच्या, विठ्ठलाला बोलवायच्या. आणि विश्वाचा नायक पांडुरंग परमात्मा कुठे यायचे? जनाबाईकडे यायचे. कशा करता? दळण देण्यासाठी, गोड ओव्या ऐकण्यासाठी. काय करायच्या हो जनाबाई? पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरती उठायच्या. कधी उठायच्या? पहाटेचा ब्रह्ममुहूर्त. माहित आहे का तुम्हाला किती महिला येतात हो काकड्याला? किती महिला येतात काकड्याला? 50-60. जोरदार टाळ झाला पाहिजे महिलांसाठी. तो जो काकड्याचा ब्रह्ममुहूर्त असतो तो किती वाजता असतो? 3:30 ते 5:30च्या दरम्यान जो असतो तो काय असतो? काकड्याचा ब्रह्ममुहूर्त असतो. तुम्ही काकड्याला येता त्यामुळे तुम्हाला माहित आहे. त्यावेळेस आपण काय करतो? भगवंताचा काकडा करत असतो. काय करतो? काकडा करतो. उठा पांडुरंगा प्रभात समय पाकला. आपण काय करतो? भगवंताचा काकडा करत असतो. आणि त्याच ब्रह्ममुहूर्तावरती जनाबाई काय करायच्या? भगवंताला बोलवायच्या, भगवंताला आळवायच्या. सर्व महिलांनी मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायचे. आणि ज्यांना 2 हात आहेत ना, भगवंताने 2 हात दिलेत, त्यांनी काय करायचंय? आपले दोन्ही हात